नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ऑनलाईन शेअर बाजाराच्या टिप्स देणाऱ्या अस्मिता जितेश पटेल यांच्या विरोधामध्ये सेबीने कारवाई केली। नोंदणीशिवाय शेअर बाजाराच्या टिप्स दिल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। अस्मिता शेअर बाजाराची शी उल्फ आणि ऑप्शन्स क्वीन म्हणून ओळखली जाते। याशिवाय अस्मिता ऑनलाईन कोर्सेस देखील चालवायची, ज्याच्या बदल्यामध्ये लोकांकडून भरमसाठ फी घेतली जायची। यामध्ये अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झाले। अशा गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर सेबीने कारवाई करत त्यांच्याकडून कमावलेले अंदाजे 104 कोटी रुपयांपैकी 54 कोटी रुपये जप्त केलेत। याशिवाय त्यांना शेअर बाजारामध्ये काम करण्यासही बंदी घालण्यात आली। अस्मिता जितेश पटेल यांना सोशल मीडियावरती क्वीन ऑफ द ऑप्शन्स ट्रेडिंग असंही म्हटलं जातं। त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती 5 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत। इंस्टाग्रामवरती 2,80,000हून अधिक फॉलोअर्स आहेत। याशिवाय फेसबुकवरती 73,000 फॉलोअर्स आणि लिंक्डइनवरती 2,000 फॉलोअर्स आणि एक्सवरती 4,200 फॉलोअर्स आहेत। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांचं एक्स खातं हे निलंबित करण्यात आले। अस्मिता यांची अस्मिता पटेल ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी आहे। त्या स्वतः त्याच्या संस्थापक आहेत। त्यांची कंपनी विविध ट्रेडिंग कोर्सेस देते। सेबीने या कंपनीसह अन्य 5 संस्थांवर देखील कारवाई केलेली आहे। अस्मिता यांनी ऑनलाईन कोर्सेसद्वारे 104 कोटी रुपये कमावल्याचं तपासामध्ये समोर आले। सेमिनार आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे देखील त्या कमाई करत होत्या। यामध्ये त्यांचे पती जितेश जेठालाल पटेल यांचा देखील मोठा सहभाग आहे। नोंदणीशिवाय लोकांना शेअर बाजाराच्या टिप्स देण्यावरती सेबीने नुकतीच बंदी घातलेली आहे। स्टॉक्स टिप्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांचे करोडो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या कोर्समध्ये सहभागी झालेल्या 42 जणांनी त्यांचं नुकसान झाल्याची तक्रार केली होती आणि त्यानंतर सेबीने तपासाला सुरुवात केली। अस्मिता यांच्या वेबसाईटवरती त्यांचे बॉलिवूड आणि इतर बड्या व्यक्तींशी संबंध असल्याचं देखील उघड झालंय। वेबसाईटवरती उपलब्ध माहितीनुसार प्रतीक गांधी, अनुपम खेर, कपिल देव, मनोज मुंतशिर आणि अनेक कंपन्यांचे संस्थापक आणि CEO त्यांच्या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी झाले होते। याशिवाय त्या बॉलिवूडसह अनेक इतर सेलिब्रिटींसोबत अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये देखील दिसलेले आहेत। यामध्ये राजकुमार राव, सोनम कपूर, नुसरत भरूचा, रकुल प्रीत सिंग, वरुण धवन, सोनू सूद आदींचा देखील समावेश आहे। एका फोटोमध्ये त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत सुद्धा दिसल्या होत्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेअर बाजारामध्ये काम करत असताना कधीही कोणाच्या फ्रीच्या टिप्स घेऊ नयेत, कारण लोक फसवतात। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही माहिती नक्कीच तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।